नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या कर्मवाचनात कर्मविश्लेषणात आपण बघणार आहोत की मार्च 2026 मध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कर्माचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत. आपलं आयुष्य जे आहे ना ते नेहमी ठराविक पॅटर्न्स मध्ये चाललेलं असतं. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की काही त्याच त्याच गोष्टी त्याच त्याच घटना ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात घडतायत. यालाच कर्माचं लूप, कर्माची सायकल किंवा कर्माचं चक्र असं म्हटलं जातं. आपण सगळेच कर्माच्या या चक्रात अडकलेलो असतो, परंतु आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला त्याच्याबद्दल कधी कोणी सांगितलेलंच नाहीये. आपल्याला कधी कोणी ते व्यवस्थित समजावूनच सांगितलेलं नाहीये, तर आपल्याला ते कळणार कसं, नाही का? अवेअरनेस म्हणजेच जागरूकता आली की कर्माचे हे पॅटर्न्स ब्रेक व्हायला सुरुवात होते आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकतो. अवेअरनेस आणि मुक्ती हा ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि तुमचं योग्य मार्गदर्शन करणं आणि तुमच्या जीवनाला योग्य दिशा दाखवणं हा या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या या कर्मविश्लेषणात आपण पाहणार आहोत मार्च महिन्यात वृषभ राशीची ओव्हरऑल एनर्जी कशी दिसते, जुने कोणते कार्मिक पॅटर्न्स दिसत आहेत, करंट लाईफमध्ये म्हणजे सध्याच्या आयुष्यात कोणते कर्म ऍक्टिव्ह आहे, कशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येऊ शकतील, कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं रिॲक्ट व्हायची गरज आहे, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजावून सांगणार आहे. हे कर्मविश्लेषण, हे मार्गदर्शन जर तुम्ही नीट समजून घेतलं आणि योग्य प्रकारे फॉलो केलं ना, तर कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. सुरू करूयात आजच्या कर्मविश्लेषणाला. मार्च 2026 मध्ये वृषभ राशीवर कर्माची जी ऊर्जा कार्यरत आहे ती तुमच्या स्टॅबिलिटीला हादरवून सोडणारी आहे. आयुष्यात ज्या गोष्टी तुम्ही सुरक्षित आहेत म्हणून धरून बसला होता त्या अचानक बदलायला सुरुवात होईल. अनेक वृषभ राशीच्या लोकांना असं वाटेल की सगळं तुमच्या नियंत्रणातून आता सुटत चाललंय, तुमच्या हातातून निसटत चाललंय. उदाहरणच घ्यायचं झालं तर एखादी नोकरी जी तुम्हाला कायमची वाटत होती, परमनंट वाटत होती, तिथे आता अचानक अस्थिरता जाणवू लागेल. किंवा एखादं नातं, एखादं रिलेशन जे तुम्हाला अगदी मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे असं वाटत होतं, तिथे त्या रिलेशनमध्ये गोंधळ निर्माण होईल. ही संपूर्ण ऊर्जा तुमच्यामध्ये भीती निर्माण करण्यासाठी नाहीये, तर तुम्हाला तुमच्या जुन्या कर्माच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी काम करते. भूतकाळातील कर्माचे पॅटर्न जर आपण बघितले तर इथे असं दिसतंय की वृषभ राशीच्या लोकांनी अनेक वेळा स्वतःची किंमत कमी करून इतरांकडून मान, प्रेम आणि सुरक्षितता मिळवण्याचा प्रयत्न केलाय. अनेकांनी आपल्या नात्यामध्ये खूप दिलंय आणि बदल्यात समजून घेणं एक्सपेक्ट केलं, परंतु ते मिळालं नाही. कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अगदी मनापासून खूप मेहनत घेतलीत, परंतु हवं तसं ॲप्रिसिएशन, हवं तसं कौतुक आणि स्थिरता तुम्हाला मिळाली नाही. आणि यामागचं मूळ कारण हेच होतं की तुम्ही स्वतःच्या मूल्यापेक्षा बाह्यमानावर जास्त अवलंबून राहिलात. आणि हीच तुमच्या कर्माची सवय बनली होती. आणि हीच तुमच्या कर्माची जुनी सवय आता परिणामाच्या रूपात ऍक्टिव्ह झाली आहे. हा काळ तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही तर तुमच्या जागृतीसाठी आहे. जुन्या निर्णयांचे परिणाम आता स्पष्ट दिसू लागतील. कोणाचं अडकलेलं आर्थिक प्रकरण समोर येईल, कोणाला नात्यांमध्ये ताणतणाव जाणवेल, तर कोणाला नोकरीत मानसिक दबाव जाणवेल. कर्म तुम्हाला इथे सांगते की आत्तापर्यंत दुर्लक्षित जे जे काही तुम्ही केलं होतं ते आता समोरासमोर पाहणं आवश्यक आहे. तुमच्या रुटीन लाईफमध्ये म्हणजेच दैनंदिन जीवनात तुमची मानसिक अस्वस्थता वाढलेली दिसतेय. लहान सहान गोष्टींवर तुमची चिडचिड होईल, लोक तुमचं ऐकत नाहीत असं तुम्हाला वाटेल आणि मग मन सतत विचारांच्या वर्तुळात अडकलेलं राहील. उदाहरणार्थ, घरात कोणी छोट्या विषयावर बोललं तरी तुम्हाला राग अनावर होऊ शकेल किंवा ऑफिसातली एखादी साधी चूकही तुमच्या डोक्यात अख्खं दिवसभर फिरत राहील. अशा वेळेला लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी ती परिस्थिती व्यवस्थित ऑब्झर्व्ह करा. ही कर्माला बदलण्याची गुरुकिल्ली आहे. तुमचं जॉब, करिअर आणि बिझनेस बद्दल बघितलं तर इथे तुम्हाला अतिशय क्लॅरिटी येणार आहे, स्पष्टता येईल, परंतु ती इझिली नाही येणार, सुखद मार्गाने येणार नाही. बॉस कडून तुम्हाला कधी ना कधी कठोर शब्द ऐकायला मिळतील, व्यवसायामध्ये तोटा सहन करावा लागेल किंवा अचानक एखादी मोठी जबाबदारी तुमच्या अंगावर येऊन पडेल.
एक एक्झाम्पल इथे घ्यायचं झालं तर ऑफिसमध्ये तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल आणि त्याच्यामध्ये एखादी छोटीशी चूक तुमच्याकडनं घडली, तर बॉस तुम्हाला सगळ्यांसमोर समज देतोय असं काहीसं चित्र इथे बघायला मिळतंय. ही अपमानाची नाही तर आत्मविकासाची प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवा. यातूनच शिकून मग पुढे अधिक मजबूत होण्याची संधी कर्मच तुम्हाला इथे देते. तुमचं प्रेम आणि नातेसंबंधामध्ये पण इथे गोंधळ निर्माण होईल असं चित्र दिसतंय. पार्टनरचं वागणं तुम्हाला अचानक बदलल्यासारखं वाटेल. कमिटमेंट बद्दलच प्रश्न निर्माण होतील आणि मग तुमच्यामध्ये इमोशनल डिस्टन्स तयार होईल. रोज कॉल्स होत आहेत, मेसेजेस होत आहेत, परंतु अचानक त्या व्यक्तीचा रिप्लाय येणं बंद होईल आणि ती व्यक्ती आपल्यापासून दूर गेली का काय असं तुम्हाला वाटेल. अशा वेळी त्या सिच्युएशनमध्ये स्टकअप होण्यापेक्षा तुम्ही मूव्ह ऑन करायला शिका. शांत राहून सिच्युएशन ऑब्झर्व्ह करणं, सत्य पाहणं आणि आपला भ्रम, आपले इल्युजन्स सोडून देणं हेच तुमच्याकडनं अपेक्षित आहे. मनी फ्लो आणि फायनान्शियल स्टेटस आपण बघितलं तर पैशाचा प्रवाह काहीसा मंद राहील असं इथे दिसतंय. उदाहरणार्थ एखादा पैसा या महिन्यात येईल असं जर तुम्ही एक्सपेक्ट केला असेल तर तो कदाचित अडकून पडेल किंवा त्यामध्ये थोडासा डिले होईल. त्यामुळे तुमचं आर्थिक बजेट थोडंसं डळमळीत होईल आणि काही अचानक खर्च सुद्धा तुमच्या समोर येऊन उभे राहतील. या काळात कुठलाही जोखमीचा निर्णय टाळून बचतीवर लक्ष देणं हे तुमचं कर्म संतुलित करेल. तुमच्या आरोग्यावर मानसिक ताणाचा थोडासा परिणाम इथे दिसून येतोय. सततची चिंता किंवा झोप न लागणं, डोकेदुखी, आम्लपित्त अशा प्रकारच्या समस्या डोकं वर काढू शकतात. अनेकांना कारण नसताना उगीच थकवा आल्यासारखं वाटेल. याच्यावर उपाय काय तर नियमित चालणं, शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष देणं आणि रात्री उशिरापर्यंत जागणं टाळणं, यामुळे शरीर आणि मन हे दोन्हीही स्थिर होतील. या महिन्यात तुमच्यासाठी स्पिरिच्युअल लेसन असं आहे की आयुष्यात जिथे बदल घडतोय तिथे विरोध न करता तो बदल स्वीकारायला शिका. जितका तुम्ही त्या सिच्युएशनला विरोध कराल तितकंच तुमचं दुःख वाढत जाईल आणि जितकी तुम्ही बदल स्वीकारण्याची तयारी कराल तेवढीच कर्माची पकड सैल होईल. वृषभ राशीला हा मार्च महिना नियंत्रण सोडण्याचं शिक्षण देतोय. एकूण पाहता मार्च महिना हा वृषभ राशीसाठी कोसळण्याचा नाही तर आतून बदल घडवण्याचा काळ आहे. जे काही दूर जातंय ते कर्मातून मुक्त होतंय आणि जे आता तुमच्या बरोबर उरणार आहे ते मजबूत पायावर उभं राहणार आहे, म्हणजेच स्ट्रॉंग बेसवर उभं राहणार आहे. भीती न बाळगता जागरूकतेने जगणं हीच खरी वाट आहे. या महिन्याचा महत्वाचा कर्मसंदेश तुमच्यासाठी असा आहे की जेव्हा आयुष्यात गोष्टी हाताबाहेर जात असल्यासारख्या वाटतात ना, तेव्हा समजून जा की कर्म शुद्ध होतंय. नियंत्रण सोडणं म्हणजे हारणं नाही तर ही आत्मिक प्रगल्भतेची खूण आहे. हे कर्म विश्लेषण, हे मार्गदर्शन जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या कर्म विश्लेषणात. श्री स्वामी समर्थ.